मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी शनिवारी आक्रमक भूमिका घेतल्याने मनसे बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय। मनसेच्या 2 जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती कळतेय। लिंगायत समाजाच्या मागण्यांचा विचार जे पक्ष करतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं सोलापूरच्या शिवा संघटनेनं स्पष्ट केलंय। शहरामध्ये बसवेश्वर स्मारक, लिंगायत महामंडळास आवश्यक निधी तसंच जात पडताळणी अशा त्यांच्या मागण्या आहेत। नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भिल्ल समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी भिल्ल समाजानं केली आहे। कळवणमध्ये समाजातल्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली। भिल्ल समाज विकासापासून वंचित आहे आणि त्या सर्व राजकीय पक्षांनी भिल्ल समाजाचा विचार करावा असं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आवाहन या बैठकीमधून करण्यात आलं। लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान उद्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहेत। चिराग यांच्या पक्षाला एनडीएमध्ये 5 जागा मिळाल्यात आणि ते स्वतः हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं काँग्रेस नेत्या सुप्रिया शिनेत यांना महागात पडलं। शिनेत यांच्या विरोधात महिला आयोगानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। कंगनाला लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर शिनेत यांनी वादग्रस्त विधान केलेलं। राज्यात उन्हाचा कडाका वाढलाय। मुंबईचं तापमान 35 अंशांवर गेलंय। पुढचे 4 ते 5 दिवसात तापमानात आणखी 2 ते 3 अंशांची वाढ होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोकणासह काही भागात उद्या आणि आज उष्ण आणि दमट अशी परिस्थिती राहील। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणीसाठा 32% खाली आलाय। गेल्या 3 वर्षातला नीचांक आहे। केवळ 1.5 ते 2 महिन्याचे पाणी पुरणार आहे। दरम्यान भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीच्या कामामुळे 24 एप्रिलपर्यंत 5% पाणी कपात करण्यात आलेली आहे। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणात बंगळुरूमध्ये पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे। बंगळुरूतल्या 22 रहिवाशांना 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। बंगळुरूमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। इतर कारणासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे आदेश काढण्यात आले। त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे।